तर समजा आता 6-7 फुटाची मूर्ती बनवायची आहे, तर ते विदाउट पीओपी ची मूर्ती होऊ शकते का? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे नांदेड मधील लोहा तालुक्यामध्ये, जे की आहे मराठवाड्यात. या ठिकाणी लोह्यामध्ये ज्या गणपती मूर्ती असतात त्या इथं तयार होतात आणि पाठीमागे बघा पूर्ण गणपती मूर्ती आहेत. आणि हे जे कलाकार आहेत ते आपल्या बरोबर आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे मूर्ती किती दिवसापासून बनवतात, ह्या मूर्त्या बाहेर कुठं कुठं जातात, म्हणजे महाराष्ट्रात कुठे कुठे जातात आणि किती फुटापर्यंत मूर्ती तयार होते इथं. तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तर शेठ, आपलं नाव काय? माझं नाव संतोष प्रकाशराव जोर आहे. मी लोहा तालुका येथे मूर्तिकार आहे. ही मूर्ती आम्ही 1995 पासून बनवतो. हो का? बरं. आणि आपल्या ह्या मूर्त्या म्हणजे कुठे कुठे जातात महाराष्ट्रात? कुठे कुठे जातात? महाराष्ट्रामध्ये मुखेड तालुका, विदर्भ, आंबेजोगाई, कर्नाटक वगैरे इकडे संपूर्ण जातात. हो ना? हो. आणि आपण म्हणजे ह्याचं काम किती म्हणजे वर्षभर चालू असतं का कसं? दिवाळी झालं तेव्हापासून चालू असते. गणपती झालं, दिवाळी झाली आपली, दिवाळीपासून वर्षभर नंतर काम चालूच असतंय. हो ना? हो. बरं. आणि सरासरी आपलं किती म्हणजे किती फुटापर्यंत मूर्ती बनवता? आणि मी मूर्ती कमी कमी 1 फुटापासून तर 10-11 फुटापासून मूर्ती बनवतो. हो ना? हो. म्हणजे ऑर्डरवर असतात का कसं? हे सध्या स्टॉक करून ठेवायचं. ऑर्डर नंतर 2 महिने अगोदर येतात आम्हाला ऑर्डर. 2 महिने अगोदर येतात. असं ना? हो. बरं. म्हणजे आता ह्या मूर्त्या ज्या आहेत आता त्याच्यामध्ये हे तुम्ही पूर्ण साचा बनवता? आता साचा असते, याचा साचा असते. पीव्हीपी आहे. पीव्हीपी मध्ये मी मूर्त्या काढतो. पीव्हीपी मध्ये होतात मूर्त्या. पीव्हीपी नंतर आम्ही साचा असतो, याचा साच्यामध्ये करायचे. नंतर हार्ड जंटिंग करायची, फिनिशिंग वगैरे करायची. नंतर याला व्हाईट मारून पेंटिंगला घेतो आम्ही. हो ना? हो. बरोबर. आपल्याकडे म्हणजे कलाकार आणखीन असतात का म्हणजे तुमच्या बरोबर? आणखी कलाकार आहेत, 2-3 कलाकार आहेत. आणखी काम चालू आहे काही. बरं. ठीक आहे, ठीक आहे. आणि मूर्त्यांबद्दल काय आणखीन मला सांगता की बाबा कुठल्या कुठल्या मूर्तीमध्ये काय वेगळं दाखवलेलं आहे किंवा वेगळ्या मूर्ती? बघा, ही मूर्ती आहे, ही मूर्ती कम्प्लीट झालेली तिकडे आहे. याच्यामध्ये हार्ड जंटिंग केल्याच्या नंतर हे सूर्यफूल आहे. सूर्यफुलाचे कलर वगैरे मारल्याच्या नंतर ओके येते. सूर्यफुलावर बसलेली आहे. मोर आहे सोबत, अंडी वगैरे आहे. अंडी वगैरे बसलेला आहे गणपती. ओके ओके, ठीक आहे. आणखीन कुठल्या प्रकारचे असं वेगळं आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे दाखवतो. ठीक आहे, आपण आणखीन त्यांनी बनवलेल्या मूर्त्या आहेत त्या बघायला जाऊया. सोबत मोर आहे, सोबत नंदी आहे. ही मूर्ती आहे आकर्षण. ओके. म्हणजे हे खाली बघा मूर्ती असे नंदीवरती बसलेली आहे. नंदीवर मोर आहे सोबत. मोर आहे. ओके. हे माझे वेगवेगळ्या पॅटर्नचे मूर्ती आहेत. ओके. वेगवेगळे पॅटर्न येतात असं पूर्ण वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि स्टॉक भरपूर करून ठेवलेला आहे स्टॉक. हो ना? तर हे मूर्तीबद्दल काय? ही मूर्ती आहे, रामाची मूर्ती आहे. बॅकग्राऊंड आहे, याचं सिंहासन आहे, राजा टाईप बसलेली मूर्ती आहे ही. ही आहे राम अवतार. तर इकडे बघा हा पूर्ण स्टॉक आहे इकडं. आणि अजून वेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत बघा. ही पण मूर्ती आहे. ही मूर्ती ही मी तुम्हाला दाखवलेली आहे, जंट करायची, संपूर्ण जंट झालेली आहे मूर्ती. बघा, हे मोर आहे, हे सूर्यफूल, कवच, हे फेटावाला आहे. हे बॅकग्राऊंड दिलेले नंबर 1 आकर्षक. साधारण ही मूर्ती आपल्याला 5 फुटाची आहे. 5 फुटाची ना? 5.5 फुटाची. ओके ओके. आणि पाठीमाग आणखी बऱ्याच मूर्त्या दिसतात. लालबाग वगैरे, बैठक आसन आहे. संपूर्ण नमुने पॅटर्नचे आहेत. आपण 15 पॅटर्न आहे संपूर्ण. हो ना? 15 पॅटर्न आहे आपल्यापाशी पूर्ण. बरं. आणि लालबागचे आपण बघून घेऊया. लालबागचे आहे तिथे. ठीक आहे, चला दाखवा बरं. तर इकडे बघा मित्रांनो, हे पूर्ण स्टॉक आहे. म्हणजे हा स्टॉक त्यांनी वर्षभरात करून ठेवला असतोय. आणि ह्या मूर्त्या गणपतीच्या अगोदर पूर्ण बुकिंग होतात. आणि ह्या पूर्ण बुकिंग झाल्यानंतर परत दिवाळीपासून त्यांचं काम नवीन सुरू होतं. आणि ह्या अशा सुबक अशा एकदम आकर्षक मूर्त्या बनवतात. ही आहे ना? ही लालबाग. ही लालबागची आहे बघा. आणि हे बघा कशी एकदम म्हणजे पूर्ण हुबेहूब तशी मूर्ती आहे. आणि आता ह्याला रंगकाम वगैरे शेवटला होतंय, लास्टला. तर ते रंगकाम झाल्यानंतर एकदम सुबक होते. तर मला सांगा की रंगकाम करायला आपल्याला किती दिवस लागतात सरासरी? याला 3 महिने लागतात संपूर्ण काम व्हायला. संपूर्ण काम व्हायला एका मूर्तीला? मेच्या एंडिंगला आम्ही पेंटिंगचं काम चालू करतो. हो ना? मेच्या. आणि ह्या मूर्त्यांना 3 म्हणजे आता हे कसं तुम्ही जर रंगकाम करायचं म्हणलं तर मशीनवर करता कसं? मशीन न करता. मशीन आहे. हाताने करतो, काय हाताचं काम असते, काय हाताने करतो. हो ना? हाताने कुठले काम असते? डोळ्याचं काम असते, हे गोल्डन वगैरे लावायचं काम असते, सिल्वर लावायचं काम असते, हे गंधाचं काम असते,
हे संपूर्ण हाताचं काम असतं, हाताने ना? हाताने काम असतं. हो हो हो. मग त्याच्यासाठी कलाकार पेंटर वेगळे असतील आणखी? स्वतः मी बी आहे, माझे बंधू आहेत आमचे, हा. काही कलाकार आहेत, काही लावलेली माणसं आहेत कामाला. हो ना? हो हाताने सुद्धा हे पेंटिंग केलं जातं. हे जे छोटे छोटे जे समजा सोन्याचे दागिने आहेत हे गळ्यातले, हो तर हे पूर्ण हाताने काम हाताने होतं ना? मारता येतात. हो, हाताने पूर्ण काम होते. हो आणि मूर्ती ज्या वेळेस आपण बनवतोय त्यावेळेस त्याचं जे रूप आहे ते असं मूर्तीकडे बघावं असं वाटत असतं, अशी मूर्ती बनवतात हे. हो. तर आतमध्ये आणखीन काय मूर्ती बनवणारे कलाकार आहेत, आपण ते पण बघूया की त्यांचं काय काम चालू आहे. इकडे बघा, हे पण मूर्ती एकदम आकर्षक आहे. मूर्ती आहे सिंहासनावरती बसलेलीच आहे आणि इकडं त्यांनी लिहिलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, म्हणजे असं एक वाक्य लिहिलं त्याचे. आणि सुबक अशी मूर्ती आहे. ह्याचं पण काम पूर्ण झालं, आता हे कलरिंगला जाणार, त्यावेळेस ती मूर्ती कंप्लीट होणार. तर हे कलाकारांनीच बनवलं सगळं. आणि इकडे बघा, ते पूर्ण स्टॉक आहे त्याचा पाठीमागं मूर्त्यांचा, इकडे पूर्ण स्टॉक ठेवलेला आहे. आणि जर पाऊस वगैरे आला तर याला पन्नीनं झापायचं, पाऊस जर आला अचानक पन्नी तर झापायचं, पूर्ण झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं. आणि हे पावसात जर समजा न झाकता ठेवली तर ते खराब होणार नाही, खराब होणार मूर्ती, हो ना? खराब होणार. हो बघा, ह्याला म्हणजे किती कष्ट आहे. ह्या मूर्त्या पूर्णपणे पावसात ह्याची एवढी काळजी घ्यावी लागते की आता एखाद्या वेळेस अवकाळी पाऊस येतो, बरोबर? येऊ शकते. अवकाळी पाऊस आला तर लगेच त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे एवढी काळजी घ्यावी लागते. हो, काळजी घ्यावी लागते. इकडे कलाकार आहेत, मूर्तीचं काम चालू आहे त्यांचं. तर नमस्कार. नमस्कार तुमचं नाव काय? सर, गणेश संतोष दुर्वे. तर तुम्ही ज्या मूर्त्या बनवता तर ते मूर्तीविषयी आम्हाला थोडी माहिती पाहिजे, म्हणजे बाबा मूर्ती किती दिवस लागतो की कशी बनव, किती प्रेमाने तुम्ही बनवताय मूर्ती असं? साच्यापासून आम्ही तयार करताय मूर्तीला, हा त्याची फिनिशिंग नंतर हा जेंटिंग हा प्रत्येक हे काम चालतंय याचं. हो ना? बरं ठीक आहे. म्हणजे सगळे तुम्ही, खाली वरून बारीक बारीक सुराख हे ते सगळे हे करावं लागतात, फिनिशिंग हो ना, सगळं रिपेअर. तुम्ही किती दिवसापासून इथं काम करता, म्हणजे मूर्ती बनवण्याचं? मी 8 वर्षापासून काम सुरू करतो. हो ना? 8 वर्षापासून काम चालू करते, लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळं करतो काम. हो ना? बर. आणि म्हणजे दिवसभर मूर्तीच आपलं काम? हो, दिवसभर मूर्तीच चालते काम. हा ना? दिवसभर. तर हे आजोबा आहेत. आजोबा, तुमचं नाव काय? प्रकाश दिनेशराव जोहरे. प्रकाश दिनेशराव जोहरे. जोहरे. तर ह्यांचा मूर्ती बनव पिढ्यानपिढ्या चाललेला धंदा आहे. आणि हे म्हणजे कुंभार आहे, बनवायचं म्हणजे पिढीनपिढी कुंभार धंदा म्हणजे आहेच तो मूर्त्या बनवायचा. तर आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया ह्यांचे किती पिढी मूर्तीत आहे आणि ह्यांचं म्हणणं काय आहे. तर आपले किती म्हणजे किती पिढीपासून हे धंदा चालू आहे? आता पहिले आमचे एवढे होते ते हे काम काही करत नव्हते. आम्ही करायला लागलो गणपती म्हणून लहानपणापासून. मग बघायचं कुठं जाऊन त्याची माहिती घ्यायची. मग हे गणपती आम्ही करायचे, मी घर करायच्या थोडे लहान छोटे मोठे काही करायचे नाही. आता लेकरं बाळ झाली, पोरं शिक्षण शिकले, M.Com BSc हे नोकऱ्या नाही काही नाही, मग पोराने हे काम शिकलं, गणपतीचं मोठ्या करायच्या, लहान करायच्या. म्हणजे जे तुम्ही छोट्या बनवायचं ते मुलांनी थोडंसं ऍडव्हान्स मध्ये मोठ्या केल्या, शिकून करून बाहेर गावी जाऊन कुठून करून बरं बनायचं त्यानं शिकलं. त्याच्यावर मग समजा आमचं झालं की आता दिवाळी झालं की जेवण करून आम्ही कामाला लागतो सगळेच कारखाने पुरे पूर्ण, म्हणजे घरातली सगळीच लोक तुम्ही कामाला लागतो. बाहेर शिकायला आता 10 बाहेरचे राहतात, कडायला, उचलायला, ठेवायला. एका माणसाला मूर्ती उचलत नाही, बरोबर आहे ना? नाही 4-5 माणसं पाहिजे यायला. असे बाहेरचे माणसं लागतात, काम करते वेळेस उचलून ठेवावं लागते बाजूला. असं काम आमचं आहे. आणि आम्हाला हे मातीच्या करा म्हणून सांगतात, शाडू मातीच्या मूर्त्या होणे कठीण असते. म्हणजे होईल त्याची मूर्ती छोटी घरी काम पूजेला. बरोबर. मंडळवाले जे मोठे नेतात मूर्त्या, याच्या मूर्त्या होतच नाहीत मातीच्या. आता ठिसूळपणा होते, ते नेते व्यवस्था फुटून जाते, त्याच्यामुळे आम्ही ते मूर्त्या मातीचे करतच नाही. आता इथं पोट भरत नाही आमचं, बाहेरगावचे लोक येतात न्यायला आम्हाला. एक आपल्या लोहायमध्ये किती माल निघणार, तितकं बाहेरगाव जाणार माल जाते, नेतात लोक, विकतात तिथं नेऊन तिकडं. त्याचे तिकडं 10-20 माणसं त्याचे राहतात, ते विकायला, करायला, न्यायला, त्याला खर्च येते. आम्हाला खर्चाचा अपाट खर्च येते आम्हाला, सांगूच नका. आता मध्ये शासनाने जे काढलं होतं की तुम्ही PVP च्या मूर्त्या बनवू नका, तर समजा 6-7 फुटाची मूर्ती बनवायची, तर ते विदाउट PVP ची मूर्ती होऊ शकते का? होय ना. नाही होत ना? नाही. बरं ठीक आहे. मग तुमचं काय म्हणणं की बाबा आता हे
समजा उद्या शासनाने जर पीयूपीची मूर्ती विकूच नका किंवा बंदच केली तर तुमचं त्याच्यावर काय म्हणणं असेल? आता आमचं म्हणणं सर असं आहे की तसे पीओपीच आहे, त्याच्यामध्ये हानिकारक आहे तुम्ही जे टाकता काही पदार्थ असतील टाकायचे कॅल्शियम ते जर कमी प्रमाणात टाकलं तर त्या जास्त प्रदूषण होणार नाही. हा बरोबर आहे. ह्याच मूर्त्या आम्हाला करावं लागतात तशाच. बरोबर. आणि म्हणजे तुमचं आता मूर्त्या बरोबर म्हणजे उपजीविकेचं साधन मला समजा हे मूर्तीच का दुसरं काय आणखी नाही? हे दुसरं काहीच नाही, मूर्त्याच. बरोबर. मूर्त्याच म्हणतात, दुसरं काही पण नाही. बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा वर्षभर मूर्त्या बनवायच्या आणि शेवटी आपण गणपती जत्रेमध्ये विकायच्या आणि परत वर्षभर बनवायच्या. म्हणजे पूर्ण फॅमिलीचं काम आपलं हेच आहे. बरोबर आहे. म्हणजे जर समजा सरकारने उद्या पीयूपीच्या मूर्त्या बनवू नका म्हटलं तर पुढे तुम्हाला म्हणजे तुमचं घर चालवणं वगैरे ह्या गोष्टी कठीण जातात. बरोबर. ठीक आहे ठीक आहे. तर तसं त्यांचं म्हणणं आहे की पीयूपीच्या मूर्ती पीयूपी शिवाय मोठी होऊ शकत नाहीये. होतच नाही. हा शाडूची वगैरे मूर्ती त्यांचं म्हणणं आहे की छोटी होऊ शकते, छोटी होईल बारीक पूजेला आपल्या. तर मोठी नाही होत म्हणतात ते. तरी पण ते अख्खी मूर्ती होऊ शकत नाही. असं छोटी बिबदत केली आपण, जशी ही मूर्तीचं साता निघते तसा हुबेहूब ते मातीचं निघत नाही, होत नाही. ते निघत नाही. गणपती म्हणल्या गणपतीच होईल, पोटकी गड हाती गड. बरोबर आहे. तिसके फिनिशिंग त्याचे करता येत नाही. बरोबर आहे. आणि माझं पण एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही गणपतीच्या मूर्त्याला म्हणजे वर्षात एकदा येणारा सण आहे आणि एकदम उत्सव म्हणजे हा सण एकदम मोठा सण असतोय, तर त्याला थोडं पीयूपी वापरतात गणपतीला मूर्ती सुबक होण्यासाठी किंवा मूर्ती व्यवस्थित होण्यासाठी. तर सरकार त्याच्यावरती बंदी घालतंय. पण माझं एवढं म्हणणं आहे की ह्याच्यापेक्षा घातक समाजामध्ये अजून काय काय भरपूर काय काय बनतात. म्हणजे प्लास्टिक आहे, ह्या गोष्टी कितीतरी घातक वस्तू बनतात. सरकार त्याच्याकडे लक्ष न देता गणपतीच्याच मूर्तीकडे फोकस करते. बरं मग मी काय म्हणतो, हे काय वर्षभर कंटिन्यू चालत, वर्षात एकदा सण येतो आणि एक मंडळ एकच मूर्ती नेते आणि सरकार त्याच्यावरच फोकस करते. आणि ह्या लोकांचं म्हणजे सर्वसामान्य गरीब कुटुंबाचं जे काय आहे उपजीविकेचं साधन म्हणजे त्याच्यावरच थोडक्यात सरकार बंदी आणल्यासारखं होतं या. तर बाकीच्या जे केमिकल्स आहेत, मोठ्या मोठ्या केमिकल्स फॅक्टरी आहेत, किती मोठ्या फॅक्टरी आहेत त्या पाण्यामध्ये किती चालल्यात. मग ते त्या फॅक्टरीपासून किती प्रदूषण होतं किंवा किती मोठ्या प्रमाणात बाकीच्या ह्याच्यातून प्रदूषण होतं. आणि सरकार फक्त ह्या गणपतीच्या मूर्त्यांना ह्या छोट्या मोठ्या कलाकारांना जे काही कलाकार आजपर्यंत म्हणजे उपजीविका भागणारे कलाकार आहेत त्यांनाच सरकार बंदी घालतंय. तर ह्या गोष्टी थोड्या मला पण चुकीच्या वाटतात. आणि गणपतीची मूर्ती म्हणजे काय कंटिन्यू वर्षभर कोण खरेदी करतं का? एकच सण असतो एकदाच खरेदी करते. बरं त्यासाठी थोडस पीयूपी वापरलं तर मला वाटत नाही की एवढं प्रदूषण होईल, जेणेकरून बाकीच्या ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यावर जास्त ते प्रदूषण कितीतरी पटीत करतात. बरोबर आहे का? मग तसं आहे. तर मी यांना भेटलो आणि यांना भेटून मला खूप छान वाटलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून केली सर, जर तुम्हाला ह्याचं पीयूपीचं पाण्यामध्ये प्रदूषण जर होत असेल तर शेततळे काय ते करून द्या टाकायला ह्याला पाणी. बरोबर आहे. सरकार गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे. म्हणजे आपल्या हिंदू समाजाचं काहीतरी वर्चस्व वाढेल ना. मोठ्या गणपतीचा तळे करून द्या, आपल्या समुद्रात टाकू द्या, नदीत टाकू द्या. त्याला काय माझा आज 50-60 वर्षानं आमचा धंदा चालू आहे आमच्या हातावर. त्याच्या अगोदरून किती वर्षांनी चालू आहे की आमच्या आता मला 68 वर्ष आले. समजा 50-60 वर्ष धंदा चालू आहे आमच्या हातावर. आमच्या पहिलेच कितीच आहे काही सांगता येईल. पहिलेच मग ते असतीलच चालू. आज ह्या इतकं 50-60 वर्षामध्ये प्रदूषण कायचं झालं नाही. आता ह्या 10-5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये प्रदूषण कसं काय व्हायला. तर सरकारने ह्याच्या आणखी पर्याय म्हणून समजा मोठे प्रत्येक गावात समजा एक शेततळे करायचं तेवढा पुरतं आणि त्यात विसर्जन करू शकतात, जेणेकरून प्रदूषण पण नाही होणार नाही. बरोबर आहे. पाणी टाकून द्या त्याच्यामध्ये. हो बरोबर आहे. माझी लिफ्ट करून द्या आम्हाला काय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण हिंदूचा सण गणपती मानला जातो. बरोबर आहे का? नंतर दिवाळी. दिवाळी. आणि हा गणपतीचा उत्सव म्हणजे सगळे एकत्र येणं ह्या सगळ्या गोष्टी मोठमोठे करणारे. आणि मंडळांचं म्हणजे असतंच एक हौस असते की आपण मोठा गणपती घ्यायचा. बरोबर आहे का? मग त्यासाठी असं कलाकार आहेत आणि ह्या कलाकारांच्या मूर्त्या टिकणं गरजेचं आहे. त्यांची कला टिकणं गरजेचं आहे. तर शासनाने मला वाटतं की ह्या गोष्टीवरती अडथळा आणू नये की सरकारने काहीतरी याच्यावर हे करून पर्याय काढा. आणि विसर्जनाचा फक्त पर्याय आहे विसर्जन.
तर त्यासाठी छोटे छोटे तळी करून तुम्ही विसर्जन करा. प्रत्येक गावोगाव, प्रत्येक तालुका वाईज, जिल्हा वाईज असं विसर्जन केलं तरी तेव्हा आपला पर्याय सॉल्व्ह होऊ शकतो. तर ठीक आहे. जेणेकरून काही धोका होणार नाही. हा, आणि ह्याच्यावरती तुमच्या बरोबर अजून कोणाकोणाची उपजीविका असते? म्हणजे तुम्ही जे कच्चे मटेरियल घेत असणार. हो, कंपनीवर जे उद्योग असते त्याच्यावर लेबर मध्ये काम करणार असतात, त्याचं पोट भरतंय. बरोबर आहे. पीओपी कंपनीमध्ये हा. तिथून ते वाहनं चालक आणतात, वाहनं आणतात, भाडे त्याला भेटतात. त्याची उद्योगा भाग येते, एक माणूस नाही त्याच्यामध्ये. पोते उचलणारे, खाली करणारे, भरणारे, ते म्हणजे त्याची जीविका ते वेगळे माणसं असतात. याच्या कामावरती ह्या पुष्कळ लोक कामाला आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. एकच नाही. आता घराला आपण पीओपी वापरतो, ही पीओपी हीच असते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये घराला पीओपी तुम्ही वापरतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काही होऊ शकत नाही. हा, घराला वापरताय तुम्ही, घरात वरती डेकोरेशन वापरू शकताय, पूर्ण तर तिथे तुम्हाला काही प्रदूषण नाही. आणि गणपतीच्या मूर्तीलाच तुम्हाला प्रदूषण होत आहे. हा, बरोबर आहे असं. आणि प्रत्येक घरात आता तर पीयूपीच वापरतात. पीयूपीच वापरतात पूर्ण वाडा ते 10 खोल्या काय करतात त्याला पीयूपी तेच वापरतात. हा, बरोबर आहे. आणि गणपतीच्या मूर्तीलाच फक्त पीयूपीला बंदी घातली जाते. बरोबर. म्हणजे असं म्हणणं ह्यांचं की ह्या मूर्ती बरोबरच, म्हणजे ह्यांचंच नाही तर ह्याच्या बरोबर 10 कुटुंब, जर कमीत कमी 10 कुटुंब चालतात. म्हणजे पीयूपी वाल्याच असतंय, ते काय रॉ मटेरियल लागते ह्याच्यामध्ये, कलर वाला, ह्या गोष्टी आणखी बरेच असे आहेत की त्यांचे पण घर ह्याच्यामध्ये चालतात. तर अशा प्रकारे आपण मूर्त्या ह्यांच्या बघितल्या आणि अजून पण त्यांच्या काय मूर्त्या आहेत ते पण आपण बघूया. आणि जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल तर आपण ह्यांचा नंबर पण देतो इथं स्क्रीनवरती, तर त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मूर्ती ऑर्डर करा. इथं लोह्यामध्ये या तुम्हाला शक्य असेल तर, आणि इथून तुम्ही मूर्ती घेऊन जाऊ शकता. पाहिजे तशी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तेवढी मूर्ती आणि पाहिजे त्या रंग तुम्हाला मूर्तीमध्ये करून दिला जातो. अशी मूर्ती या ठिकाणी सुबक असतात. ऍक्च्युली मी इथं बऱ्याच दिवसापासून येतो, म्हणजे माझी सासरवाडीच आहे इथं, आणि मी इथं बऱ्याच दिवसापासून मूर्त्या बघतो. पण आज हा योग आला मूर्त्याचा व्हिडिओ काढायचा. मला मूर्त्या, मी रोडच्या कडे जाताना मला मूर्त्या दिसायच्या आणि मला एवढ्या आवडायच्या मूर्त्या, तर मला मूळ आवरला इथं आतमध्ये यायचा आणि मी आलो आणि व्हिडिओ शूट केला आणि त्यांच्याबरोबर थोडंसं चर्चा केली. तर मला त्यांच्याबरोबर चर्चा करून भारी वाटलं करून, आणि त्यांच्या पण जे काही अडचणी आहेत त्यांनी मला सांगितल्या, तर मी पण तुमच्याबरोबर त्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि अशा मूर्तिकारांना आणि कलाकारांना आपला सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही यांना सपोर्ट करा आणि अशा छोट्या मोठ्या कलाकारांकडूनच आपण मूर्ती खरेदी करा. धन्यवाद.